साध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहून सर्वांचे शेती मित्र करतो आता स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाला। जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा या ठिकाणी विचारायला लागलाय। ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी करायला पाहिजे आता आपण सर्वांनी या ठिकाणी सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचा होऊ शकेल या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर। ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथे व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथे व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल, जो सवाल सध्या आपल्या सर्वांच्या मनात सुद्धा उपस्थित झाला। ज्या सवालाच्या अनुसार आपण सर्वांनी अखेर कधी करायला पाहिजे सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचा होऊ शकेल जास्तीत जास्त फायदा। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात इथं सविस्तर उत्तर। जर आपण सर्वांनी बघितलं तर मागच्या 8-15 दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात जबरदस्त तेजी आली। सोयाबीनचा बाजारभाव जो 15 दिवसापूर्वी 5.5 आसपास होता, तो सोयाबीनचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनला 6,200 ते 6,500 दरम्यान पोहोचलाय। जर आपण सर्वांनी बघितलं तर मागच्या 15 दिवसात सोयाबीनच्या दरामध्ये तब्बल 700 ते 800 रुपये प्रति क्विंटलची तेजी या ठिकाणी आली। मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचा एवढाच प्रश्न आहे की या तेजीत आम्ही सोयाबीनची विक्री करायला पाहिजे का मग 7,000च्या भावाची या ठिकाणी वाट पाहायला पाहिजे। चला हे सगळं तुम्हाला समजावून सांगतो। जर आपण सर्वांनी बघितलं तर सोयाबीनच्या भावात तेजी कशामुळे सध्या आली, तर सोयाबीनच्या भावात तेजी येण्यामागची सर्वात महत्त्वाची जी कारणे त्याच्यामध्ये आपण बघितलं की अमेरिका इराण संघर्ष थोडा चिघळला होता, त्याच्यामुळे कच्च्या तेलाचे भाव वाढले होते, त्यामुळे खाद्यतेलाचे भाव वाढले, पर्यायानं आपल्याला सोयाबीनच्या दरात प्रचंड तेजी दिसली। दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे की भारतातून सोयाबीन निर्यात अचानक खूप जास्त प्रमाणात वाढली, त्याचाही आधार सोयाबीनच्या दराला मिळाला। पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की ही उच्चांकी परिस्थिती आता जवळपास संपुष्टात आली आहे, कारण आपण भविष्याकडे बघितलं तर अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी जी आहे ती वाढायला लागली। दुसरी महत्त्वाची गोष्ट जो संघर्ष आहे तो थोडा शमण्याची स्थिती निर्माण झाली। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की सोयाबीन निर्यात आता स्थिर झाले, सध्या सोयाबीन निर्यात वाढताना दिसत नाही, म्हणजे सोयाबीनचा भाव 7,000कडे वाटचाल करण्यासाठी आता अनुकूल परिस्थिती शिल्लक राहिलेली नाही आहे। आणि याच्यामुळे सोयाबीनचा जो बाजारभाव असणार आहे तो बाजारभाव आता आपल्याला सध्या तरी पुढच्या 8-15 दिवसात 6 ते 6,500च्या दरम्यान दिसेल। आणि जर अमेरिकेमधून सोयाबीन पेरणीची आकडेवारी वाढून आली तर भाव 6,000च्या खाली घसरण्याची शक्यता आहे। मग सोयाबीनची विक्री कधी करायची, तर या ठिकाणी स्पष्ट आहे किंवा सोयाबीनचा भाव फार काळ आपल्याला या तेजीत टिकताना दिसणार नाही, म्हणून आपण सर्वांनी काय करायचं की ही जी सध्याची तेजी आहे तर या तेजीमध्ये सोयाबीनची विक्री ही करून टाकायची आहे, कारण 7,000ची अपेक्षा नाही। भाव सध्या 6,500च्या वर जाण्यापेक्षा 6,000कडे खाली येण्याची दाट शक्यता आहे, म्हणून ही तेजी आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाची आहे असं समजून जर आपण सर्वांनी सध्या सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होऊ शकतो खूप खूप फायदा। शेवटी विचार करून निर्णय घ्या, पण मला वाटते विचार करण्यासारखं काही सध्या शिल्लक राहिलेलं नाही। भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनची दर पातळी कशा पद्धतीने राहू शकते याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता इथं सतत। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मित्र सातत्याने सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र मनापासून करतो खूप खूप आभार व्यक्त।